नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. अवकाळीचे नुकसान 358 कोटींचा निधी मंजूर. वाढीव निकषाने मदत. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करणार पोर्टलवर अपलोड. रोयोने दिले जिल्ह्यातील 65,000 मजुरांच्या हाताला काम. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक मजूर. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू. उपसा सिंचनसाठी 800 कोटींचा टेकू. दुष्काळी भागात खळखळाट येईल ऐकू. राज्य शासनाकडून निधीला प्रशासकीय मान्यता. नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांचा जल्लोष. 295 गावांना जलजीवनचे पाणी. 1222 गावांमध्ये होणार कामे. 476 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध. शुद्ध पाणी मिळणार. सिंचन विहिरींसाठी हर्टी ॲप करणार मदत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 15,000 नोंदी. 2 वर्षात 18,000 विहिरींचे उद्दिष्ट. जिल्ह्यातील 5,500 ओबीसींना घरकुलाची लॉटरी. पहिल्या वर्षात 5,812 घरकुलांचे उद्दिष्ट. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 332 कोटी रुपयांना मंजुरी. अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा. सांगलीत हळदीची दररोज 3,000 पोती आवक. मागणी असल्याने उठाव. महिनाभरापासून दर टिकून. 80 किलो रुपयाची वांगी 10 रुपयांवर. शेवगा खातोय भाव. आवक वाढल्यामुळे पालेभाज्यांचे भाव देखील कमी. परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही व्याज परतावा. शेतकरी प्रतीक्षेचं. सहकार विभागाने DPCकडे मागितले 4 कोटी. साताऱ्यात 58,000 कुटुंबांच्या घरांचे स्वप्न कागदावरच. घरकुल प्रस्तावांना 2 वर्षे मंजुरीत नाही. 58,000 लाभार्थी प्रतीक्षेत. गुलाबी बोंडअळीमुळे 150 लाख गाठींचे नुकसान. कोट्यावधींचा फटका. वर्षागणिक घटते कापूस उत्पादन. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीचा शिधा 1,752 गावात अजून पोचला नाही. पुरवठा विभाग पुन्हा आपटला तोंडावर. घोषणेप्रमाणे केवळ 279 गावात पोहोचला शिधा. लाभार्थ्यांकडून व्यक्त केला जातोय संताप. 8 कोटींचा धान घोटाळा. मापात पाप. 40 किलो मागे 3 किलोची लूट. 114 केंद्रावर खरेदी सुरू. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.